करत होते, पण फायनली म्हटलं की चला आजच्या या शुभ दिनी आपण एक सुरुवात करून घेऊया. ते हार म्हणतात, मला याचं नाव पण नाही माहिती, पण छान वाटेल हा आपण घातल्यानंतर. त्यानंतर हा हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आणि आज खूप दिवसानंतर मी हे काम काढलं. मला हेअर वॉश करायचा होता, आंघोळीसाठी थोडासा उशीर होता, म्हटलं चला आज हे काम करून घेऊया. आता या बाल्कनीत जेवढे सगळे प्लांट्स आहेत ना, तेवढे आता पुढचे काही महिने इथेच राहणार आहे का माहिती नाही, कारण मी प्रत्येक वेळी या बाल्कनीतले प्लांट दुसऱ्या बाल्कनीत शिफ्ट करते, कारण इथे खूप जास्त ऊन पडतं. आत्ता तर सुरुवात आहे, पण एप्रिल मे चालू झालं ना की ऊन सहन होत नाही झाडांना, मग ते शिफ्ट करावं लागतं. आता शिफ्ट केल्यानंतरही मी हे सगळं करू शकली असती, पण म्हटलं नाही आजच करायचं आहे मला. कितीही झाडून घेतलं पुसून घेतलं ना तरी खाली थोडेसे डाग पडल्यासारखे होतात. आता सगळे प्लांट्स मी शिफ्ट नाही करू शकत लगेचच्या लगेचच, कारण तेवढं ऊन नाही पडलेलं आहे. आणि या बाल्कनीत मला शेड पण नाही टाकता येत, कारण ते तिन्ही साईडनी ओपन आहे आणि वरच्या साईडनी एसीचा तो मोठा बॉक्स पण आलेला आहे. असो, आता शेड टाकणार आहे का, कर्टन्स लावून घेणार आहेत का ते ग्रीन कलरचे, ती पुढची गोष्ट आहे. बऱ्याच जणी तुमच्यापैकी मला सजेस्टही करत असतात की नीता तुझी बाल्कनी तिन्ही साईडनी ओपन आहे, तर तू ना अशी रेलिंग लावून घे म्हणजे आणखी छान दिसेल. पण खरंच सांगते, मी कधीच हे काम करणार नाही. बाहेरच्या साईडनी रेलिंग लावलेली असेल ना, मला स्वतःला इतकी जास्त भीती वाटते, कारण असे काही व्हिडिओज मी बघितले आहेत. खरं तर आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा ते अलाव नाही आहे, आणि मला वाटतं आमच्याच काय कोणत्याच सोसायटीमध्ये ते अलाउच नसलं पाहिजे. आपल्याला आवड आहे, आपली आवड आपल्याला जपायची आहे, तर आपल्याला जेवढी जागा मिळाली आहे ना तेवढ्या जागेत आपण ती आवड जपली पाहिजे. उगाच रिस्क घेऊन आपल्या मुलांचा आपला स्वतःचा विचार करायचा आणि त्यानंतर मग ती आपण रिस्क घेऊ शकतो का हे करून ते काम करायचं. बऱ्याच जणांनी केलं पण आहे, खूप छान मोकळी बाल्कनी मिळते, बाहेरून झाडं दिसतात, पण मला हे काम कधीच करायचं नाही आहे. इवन वर पण मला असं वाटतं की काहीतरी कुंड्या लावाव्या, ज्या हँगिंग प्लांट्स येतात ना तशा टाईपचे, पण तोही विचार येतो आणि तिथेच ड्रॉप होतो, कारण मला खरंच ते खूप रिस्की वाटतं. असो, प्रत्येकाची आपापली आवड आणि विचार असतात. छान सगळं आवरून घेतलं, बाल्कनी बघा एकदम फ्रेश दिसते. त्यानंतर मी पण फ्रेश झाली, जास्वंदाची 2 फुलं निघाली होती ती पण तोडून घेतली. आज सकाळी थोडं जास्त आवरायला घेतलं की मग इकडे असा उशीर होऊन जातो. नाश्ताही केला नाही, त्यातल्या त्यात मला भूक पण लागली आहे. म्हटलं आता स्वयंपाक करून घेते आणि डायरेक्ट जेवणच करेल, कारण 11:30 वाजून गेले. सो 12 सव्वा 12 वाजेपर्यंत झालं तर मग डायरेक्ट जेवून घेईल, कारण मला भूक लागली आहे. आणि आज थोडंसं मी जास्तच डाळ पालक स्वयंपाक जास्त बनवणार आहे, कारण संध्याकाळी एक प्रोग्राम आहे. अरे हां, आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सगळ्यात आधी तर तुमच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि एक छोटासा का असे ना प्रोग्राम अरेंज केलेला आहे, कल्चरल प्रोग्राम. त्यामध्ये पोवाडा, स्किट, डान्स असं सगळं असणार आहे. आणि यावेळी मी पण परफॉर्म करणार आहे. लास्ट टाईम आय थिंक मी 7वी-8वीत परफॉर्म केलं असेल. त्यानंतर असं स्टेजवर जाऊन डान्स आठवत नाही मला की मी कधी केला आहे, पण खूप वर्षानंतर परत तो एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे. खूप असा मोठा डान्स नाही आहे, अगदी हलके फुलके स्टेप्स आहे, पण आम्ही करतोय ते महत्त्वाचं आहे. आम्ही ग्रुप मिळून 5-6 जणी आहे, तर आम्ही 3-4 दिवसापासून चालू आहे आमचं अर्धा तास 1 तास प्रॅक्टिस. सो बऱ्यापैकी जमलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि त्यासाठी ना संध्याकाळी तयार व्हायचं आहे, म्हणजे नऊवारी साडी नेसायची आहे. मग हेअरस्टाईल मेकअप पण आला, तर नऊवारी माझ्याकडे नव्हती, ती माझ्या मैत्रिणीने दिली मला, पण ड्रिपिंग येत नाही, त्यामुळे ड्रिपिंगसाठी कोणालाच येत नाही ड्रिपिंग, म्हणून एकीला बोलवलं आहे, तर ती सगळ्यांच्या साड्या ड्रिप करून देईल. बाकी हेअरस्टाईल आणि मेकअपची ज्यांना गरज आहे ते करतील. मला नाही वाटत की मला गरज आहे. नॉर्मल अंबाडा घालायचा आहे आणि सगळं ते लावल्यानंतर ना गजरा वगैरे तेवढा परफेक्ट तो दिसतही नाही, आणि 10-15 मिनिटाचं काम आहे. म्हटलं नको, मेकअप आणि हेअरस्टाईल आपण आपली करून घेऊया. बाकी नऊवारी नेसण्यासाठी मी पण सांगितलंय. सो संध्याकाळी थोडासा वेळ लागेल आणि मग इकडे वेळ कमी पडेल किंवा नाही देता येईल लक्ष. आता रियांश यावेळी परफॉर्म करणार नाही आहे, रियांशच्या जागी मी परफॉर्म करणार. खरं तर तो परफॉर्म करणार होता, पण एक थोडासा इश्यू झाला आणि त्याचं मन नव्हतं. मी कसं तरी त्याला मनवलं होतं, म्हटलं की जाऊ दे, कधीतरी मुलांच्या मनानंही ऐकावं, कारण मला करायची इच्छाच नव्हती, माहिती आहे मला. पण सगळेजण याला विचारतात की रियांश करणार, बघ तुला उद्या आज विचारणारच आहे, रियांश करणार आहे का डान्स, रियांश करणार आहे का डान्स, कारण बऱ्यापैकी तो करतो. आणि आत्ताही त्याला म्हटलं ना की
कर म्हणून बघून बघून तो तुला शिकून जाईल, पण त्याचं मनच नाहीये, म्हणून तो माझा व्हिडिओ काढून देणार आहे आता. बरं चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता मी स्वयंपाक करून घेते आणि मला ना नथ आणायची आहे. माझ्याकडे आहे अगदी छोटीशी नथ, मला ती मोठी नथ चांगली दिसत नाही म्हणून मी काही ती विकत घेत नाही. पण तो जो गेटअप केल्यानंतर आहे ना मोठी नथ छान दिसेल असा विचार करून म्हटलं चला एखादी मोठी नथ पण असली पाहिजे, ती बघण्यासाठी मी बाहेर जाणार आहे. आणि तो बघा एक चंद्र असतो ना, असा चंद्रकोर अशी असते जी आंब्याच्या वर लावली जाते, ती पण मिळते का बघते. खरं तर त्याचं नंतर काम पडणार नाही, पण जर मिळाली तर ती पण मला आणायची आहे. आता जेवल्यानंतर ना मी नथ आणायला जाणार होते, पण तेही माझं एक काम वाचलं. कारण स्वयंपाक झाला आणि त्यानंतर थोडंसं बसले तर मैत्रिणीशी बोलणं झालं. ती म्हणाली की माझ्याकडे नथ आहे, तू विकत कशाला आणते, तशीही तू घालणार नाही आहे, मग नुसतं याच्यासाठी विकत काही नथ आणू नको, माझी घेऊन जा. जर तुला चांगली वाटली तर तू ती घाल, नाहीतर मग माझी जी ही मी वापरते ना अगदी छोटीशी, माझ्या लग्नातली आहे ही नथ, मला हीच सूट होते आणि हीच चांगली दिसते. बाकी अशी मोठी नथ घातली ना की माझा चेहरा काय माहिती का, सवय नसल्यामुळे, पण आपण तसंही कुठे नथ घालतो म्हणा, पण ती ना अशी खूप वेगळी वाटते. आता ही पण नथ काही खूप मोठी नाही आहे, मी दाखवते तुम्हाला जवळून. दोन्ही नथा ही माझी लग्नातली अगदी छोटीशी, आणि लग्नाच्या वेळी पण मी सांगून बनवली होती, म्हणजे विकत घ्यायला लावली होती की मला अगदी छोटीशी नथ पाहिजे. सो तीच नथ आहे जी मी कधीतरी वापरते. आता आहे ना फक्त नथच नाही तर तिच्याकडे बरीचशी अशी ट्रेडिशनल ज्वेलरी पण होती, तर तिने मला बऱ्यापैकी सगळं दिलंय. ती म्हणाली जे तुला वाटतं ते घाल, जे सूट होतं ते सगळं नऊवारी नेसल्यानंतर घातल्यानंतर. तर हे बघा, हे जे आहे याला कोणते हार म्हणतात मला याचं नाव पण नाही माहिती, पण छान वाटेल हा पण घातल्यानंतर. त्यानंतर हा मला ॲक्च्युली पाहिजे होता, पण माझ्याकडे जी ठुसी आहे ना तीच मी घालणार होते, पण हा मिळाला, हा आणखी छान दिसेल. तर 2-3 असे ज्वेलरी तिच्याकडून पण आणलेली आहे. आता यातलं काय घालते ना हे पूर्ण गेटअप केल्यानंतरच कळेल की केवढं घालायचं आणि किती घालायचं. बाकी माझ्याकडे जे होतं ते मी ऑलरेडी काढून ठेवलेलं होतं, पण बघू आता वेळेवर की काय काय छान दिसतं. आणि खरं सांगू मला ना असं मागायला पण कसं तरी वाटतं, म्हणजे कधी वेळच नाही आली अशी मागायची. त्यामुळे पण, कारण माझ्याचकडे एवढ्या वस्तू असतात की त्या एक्स्ट्राच्या वस्तू असतात, त्यामुळे असं काहीतरी मागून घालणं किंवा काहीतरी मागणं म्हणजे खूप कमी करते मी, मोस्टली नाहीच करत. पण यावेळी या फंक्शनसाठी म्हणजे 10 मिनिटाचं काम आहे, परफॉर्मन्स असला म्हणजे आपल्याला काही परफॉर्म करायचं असलं तर किती गोष्टी लागतात, त्या परफेक्ट लागतात आणि त्या मग मागाव्या लागतात. तर आणखी एक माझ्या मैत्रिणीकडे ना नऊवारी, रेडीमेड नऊवारी मला मिळाली. आता ही मी ट्राय करून बघते. आता याच्यावरचं ब्लाऊज कोणतं काय होईल मला काहीच माहीत नाही. सगळ्यात आधी तर ट्राय करून बघते, कारण मी आधी नऊवारी कधी नेसली पण नाही, ना रेडीमेड ना तशी नेसून. तर कशी दिसते काय मला बघावी लागेल. बाकी मैत्रिणी म्हणजे आहेत काही अशा की त्यांच्याकडे आपण मागू शकतो, म्हणजे असं संकोच नाही होत, आणि त्या ज्या देऊ शकतात त्यांनाच आपण विचारतोही. तर तशातल्याच काही मैत्रिणी आहेत माझ्याकडे. तर आता काय माहिती का, ही नऊवारी घातल्यानंतर मला खूप विचित्र वाटत होतं. असं वाटलं की काहीतरी म्हणजे बिघडल्यासारखं वाटतंय, पण मी कधी नेसली नव्हती त्यामुळे मला नीट कळतही नव्हतं. आता मी बाहेर आली आहे नथ घेण्यासाठी. ती नऊवारी फायनली नेसल्यानंतर तुम्हाला दाखवते. त्यात खूप मोठी एक चूक पण झाली होती, ती पण सांगते. आता बाहेर मी नथ घेण्यासाठी आले. ती जी मैत्रिणीने दिलेली नथ ती ओपन करायला गेले आणि तेव्हाच तुटली. माझ्याकडे जी होती त्याचा तार माझ्या नाकात जात नव्हता, सो तेही ऑप्शन कॅन्सल झालं. म्हणून बाहेर पडून अर्जंटमध्ये ही त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी नथ आणलेली आहे. आता हीच मला घालावी लागेल. किचनचं काम करून घेतलं, म्हणजे थोड्याशा चपात्या करायच्या होत्या त्या बनवून घेतल्या, म्हणजे मग यायला ना उशीर झाला तरी चालतो. कारण अश्विन, रियांश दोघांचं असं आहे की ते फोटोज किंवा व्हिडिओजमध्ये इंटरेस्टेड नसतात. ते घरी लवकर येऊन जातात आणि मग भूक लागते घरी आल्यावर. माझंही तसंच आहे, मी जरी लवकर घरी आली तरी मला भूक लागते. अर्ध्यापेक्षा जास्त मेकअप झालाय, असा भूतवाला चेहरा दिसत असेल एकदम वाईट, पण तो सेट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, अर्धा तास. तोपर्यंत मी पूर्ण मेकअप करून घेते आणि सगळ्यात शेवटी मग ती जी नऊवारी आहे ती नेसेल, आणि त्यानंतर मग ज्वेलरी आणि हेअरस्टाईलला काही जास्त वेळ लागणार नाही, कारण खूप अशी मला हेअरस्टाईल येत नाही. नॉर्मल अंबाडा घालायचा आहे, तो घाले. आता तयार झाल्यानंतरच तुम्हाला कसा गेटअप झाला आणि कशी दिसते हे दाखवेल.
तर छानपैकी मी अशी तयार झाली आणि नेहमीप्रमाणे आजही जरा जास्तच उशीर लागला सगळं करण्यासाठी, तोपर्यंत प्रोग्राम स्टार्ट झाला होता. झुलवा पाडना पाडना बाळ शिवाजीचा, झुलवा पाडना पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. मला माहिती आहे तुम्हाला हसायला आलं असेल, तुम्हालाच काय माझा स्वतःचा आवाज ऐकून मलाही हसायला आलं, कारण मी गाणं वगैरे असं काही गात नाही, खूप बेसुरं गायलं. पण काय ना, कॉपीराईट येईल आणि तुम्हाला गाणंही समजलं पाहिजे, कारण गाण्याशिवाय ना त्या डान्सला काही अर्थ राहत नाही. पण काय करणार, कॉपीराईट येतं म्हणून गाणं काढून टाकावं लागलं. पण महत्त्वाचं हे आहे की आम्ही सगळ्यांनी तो डान्स केला, तेवढा परफेक्ट नाही जमला पण तरीही करण्याचा प्रयत्न. आणि यापैकी बऱ्याच जणी नॉन महाराष्ट्रीयन आहे, पण असं वाटणारच नाही तुम्हाला. सगळ्यांनी इतका इंटरेस्ट घेऊन सुंदर असा डान्स केला आणि खूप वर्षानंतर आम्ही सगळ्याजणी हे करत होतो, त्यामुळे सगळेजण एक्सायटेड होता. आणि स्टेज परफॉर्मन्स म्हटला की थोडं नर्वस किंवा थोड्या स्टेप्स चुकणं अगदी कॉमन आहे, कारण तसं आपण बरेच वर्षापासून केलेलं नसतं. सो कसा वाटला आमचा डान्स नक्की कमेंट करून नक्की सांगा मला. विनयशील असेल, स्वर्गीचा आनंद पृथ्वीवर नांदावा म्हणून हे राजेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. थँक्यू. तर असा सगळा प्रोग्राम अरेंज केला होता. मस्त झाले डान्स, स्किट आणि सगळ्यात शेवटी मग पेटपूजा. मस्त इडली आणि चटणी होती, जी सगळ्यात शेवटी सगळ्यांनी पोट भरून एन्जॉय केली. घरी आले तेव्हा घराची अवस्था अशी काहीशी होती जी माझ्याचमुळे झालेली आहे. ते म्हणतात ना, जेव्हा घरातली स्त्री एकदम छान तयार झालेली असते तेव्हा घर अस्ताव्यस्त असतं, आणि ती जेव्हा गव्हाळ्यासारखी दिसते तेव्हा घर एकदम टापटीप असतं. ती गोष्ट एकदम खरी आहे. पूर्ण घरात पसारा झालाय, पण तरीही आज मला काहीच वाटत नाही आहे आणि अजूनही ना थकल्यासारखं वाटत नाही आहे. सगळ्यात शेवटी फक्त ऑर्गनायझर आणि चेअर उचलणारे आले होते. बाकी आम्ही ज्यांनी नऊवारी नेसला होता, ज्यांनी डान्स केला होता, तेवढ्या जणी रील्स, व्हिडिओज, फोटोज, गप्पा गोष्टी, मस्ती सगळं केलं अगदी शेवटपर्यंत आणि खूप मजा आली. आता हा जो गेटअप होता ना, 5-6 जणींनी केला होता, पण त्या 5-6 जणींनाच बघून ना सगळ्यांना इतकं छान वाटलं. तर प्लॅनिंग असं आहे की पुढे आता माहिती नाही हे कधी करायला मिळेल, त्यामुळे आम्ही रील, फोटो सगळं करून घेतलं. आता विचार आहे की गणपतीमध्ये असं सगळ्यांनी तयार व्हायचं म्हणजे काय लुक येईल. खरंच खूप सुंदर दिसत होता, खूप सुंदर. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आता मला खूप सारा आवरायचं आहे, पण खरं सांगू माझे ना हे अजूनही काढायची इच्छा होत नाही. असं वाटतं अजूनही हे असंच छान दिसतंय. आणि शेवटी नेहमीसारखीच वेळेवर खूप घाई झाली होती, त्यामुळे हा आंबाडा कसा झालाय काय मला मागून बघायला काहीच वेळ मिळाला नाही. छान वाटलं आज हे सगळं गेटअपमध्ये तयार व्हायला आणि डान्स करायला. खूप वर्षानंतर स्टेजवर परफॉर्म केला. चला, खूप पसारा आहे, तो आजच आवरायचा आहे. उद्या ऑफिसला पण जायचं आहे अश्विनला, रियांशची पण सकाळी शाळा आहे, त्यामुळे मी आता काही पेंडिंग ठेवत नाही. पण जसं मी बोलले आता की माझं ना हे असं काढायची इच्छा होत नाही आहे. असं वाटतं अजून आपण यात काय करू शकतो. तरी मी बरेच रील शूट केले, फोटोज काढून घेतले, खूप क्यूट क्यूट फोटोज आलेले आहे. सगळ्यात शेवटीच मी काही फोटोज पण ॲड करते. तर असा झाला सोसायटीचा शिवजयंतीचा प्रोग्राम. मजा आली सगळ्यांना. लहान मुलांनी पण मस्त केलं. शिवाजी महाराज मस्त तयार होऊन आले होते. फक्त रियांशचं एक राहिलं की त्याचं थोडंसं हे झालं होतं,
त्याच्यामुळे त्याची काही इच्छा नव्हती. सो पण ठीक आहे, त्याच्यापेक्षा आज मीच एन्जॉय केलं जास्त असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आणखी एक सांगायचं आहे की आजच्या दिवशी मी एक नवीन चॅनल ओपन केलेलं आहे. खूप दिवसापासून फक्त विचार आणि विचारच करत होते, पण फायनली म्हटलं की चला आजच्या या शुभदिनी आपण एक सुरुवात करून घेऊया. आणि एखादा शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी लवकरच टाकेल आणि त्यावरही जसं मी बोलले आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं लिहिलं आहे, त्यानुसार तुम्हाला एक एक करून खूप छान छान असे व्हिडिओज बघायला मिळतील. सो तर माझ्या नवीन चॅनलचं नाव आहे शाईन विथ नीता. मग खूप विचार केल्यानंतर हे नाव मला खूप जास्त आवडलं. आय होप जसं प्रेम मला तुम्ही इथे दिलं तसंच माझ्या नवीन चॅनलला सुद्धा द्याल अशी मी अपेक्षा करते. आणि लवकरच त्या चॅनलवर सुद्धा जसं मी बोलले की मी काय काय शेअर करणार आहे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला खूप छान छान व्हिडिओज तिथे पण बघायला मिळतील. सो चला मग आत्ता व्हिडिओला मी इथेच एंड करते आणि उद्या भेटूया ॲज युज्युअल परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा. बाय.